नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत ज्वारीचे फुलके. ज्वारी बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर्स असतात, म्हणून ही धान्य आपण वरचेवर खाल्ली पाहिजेत. पण ज्वारीच्या जाड भाकऱ्या खायला आपल्याला कंटाळा येतो, म्हणूनच आज आपण ज्वारीचे हलके फुलके करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. ज्वारीचे फुलके करण्यासाठी प्रथम आपण खोयटवणे घेणार आहोत. त्यासाठी मध्यम आचेवरती मी ही एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 2 वाट्या पाणी घालते. थोडं मीठ घालूया चवीपुरतं आणि 1 चमचा मी तेल घालते. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. आता या पाण्याला छान उकळी येऊ दे. पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे 2 वाटी मेजर केलेलं ज्वारीचं पीठ घालूया. आणि त्याच्यामध्येच मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामुळे आपले फुलके छान खुसखुशीत होतात. आता हे छान ढवळून घेऊया, म्हणजे पाण्यामध्ये पीठ छान मिक्स करून घेऊया आपण. पाण्यामध्ये पीठ अगदी छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे पिठामध्ये मीठ आणि तेल सुद्धा मुरतं. पिठं पाण्यामध्ये छान मिक्स झालेली आहेत. आता काय करायचं माहिती, आपण साधारण 1-1.5 मिनिट आपण झाकून या पिठाला वाफ घेणार आहोत आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा. 1 मिनिट झाले, झाकण काढूया आता आणि पीठ पुन्हा एकदा ढवळून घेऊया छान. आता आपण गॅस घालवायचा आहे आणि एक साधारण 3-4 मिनिटं आपण झाकून या वाफेमध्ये पीठ चांगली मुरवून घेणार आहोत. एक 4-5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढूया आणि फुलक्यांचं पीठ मळायला घेऊया. हे फुलक्यांचं पीठ गरम असतानाच मळायचं. थंड होईपर्यंत वाट नाही बघायची. आपण थंड झाल्यानंतर पीठ मळलं ना की पिठामध्ये गुठळ्या निर्माण होतात. तर आपण गरम असताना जर आपण हात लावला तर आपले हात भाजणार. म्हणून आपण काय ट्रिक करायची, हे वाटीच्या बुडाने ना आधी हे पीठ चांगलं आपण दाबून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, आपल्या पिठामधली वाफ आहे ना ती निघून जाण्यासाठी मदत होईल आणि आपलं पीठ थोडं थंड होईल. त्यामुळे आपण नंतर हाताने सुद्धा पीठ मळू शकू. आणि वाटीच्या बुडाने दाबल्यामुळे पिठामधल्या गुठळ्या सुद्धा मोडण्यासाठी मदत होते. पीठ आता थोडंसं कोमट झालेलं आहे. हाताने आता मळूया पीठ. अजूनही पीठ गरमच आहे, हात भाजतायत. पण पीठ गरम असतानाच मळायचं. थंड झाल्यानंतर मळलं की मग आपल्या तेवढा छान फुलके होत नाहीत. म्हणून गरम असतानाच पीठ मळायचं. असं म्हणतात ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसंच आहे ते. पीठ छान मळलं ना की आपले फुलके छान होतात, छान फुगतात आणि छान खुसखुशीत होतात. पीठ आपलं आता मळून झालेलं आहे. आता 2 मिनिटं पुन्हा या भांड्यामध्येच आपण हे पीठ झाकून ठेवूया. हात आपले भाजून लाल झालेले आहेत. पीठ मुरायला ठेवून 2-3 मिनिटं झाली आहेत. आता आपण फुलके करायला घेऊया.
मध्यम आकाराचा मी एक गोळा घेतलेला आहे आणि थोडा आपण तो रेंचून घ्यायचा हाताच्या तळव्याने या पोर्शननी. त्यामुळे समजा एखाद गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातात आणि पीठ एकजीव होतं आपलं, आणि त्यामुळे आपला फुलका खूप छान होतो. कोरड्या पिठामध्ये आपण घोळवूया आणि फुलका लाटायचा. छान फुलका झालाय की नाही आपला. अजून एक फुलका करून घेते. फुलका चांगला होण्यासाठी पीठ चांगलं मळणं अगदी गरजेचं आहे. तुम्हाला किती मोठा फुलका पाहिजे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये घोळवूया आणि फुलका करूया. छान फुलका झालाय ना. आता हे दोन्ही फुलके आपण गॅसवर शेकून घेऊया. छान आपले 2 फुलके तयार आहेत आणि ते फुलके शेकण्यासाठी मी मध्यम आचेवरती हा तवा ठेवलेला आहे. तवा तापला की आपण फुलके त्यावर घालणार आहोत. तवा तापलाय, फुलका घालूया आता तव्यावर. पहिली बाजू पटकन उलटायची, दुसरी बाजू चांगली खरपूस भाजून घ्यायची. दुसरी बाजू आपली छान भाजलेली आहे. आता काय करायचं तर पहिली बाजू डायरेक्ट गॅसवरच टाकायची. छान फुगतो बघा. मस्त फुगलाय ना आपला फुलका. सुंदर. काढून घेऊया आपण प्लेटवरती. ज्वारीचे हे फुलके छान खुसखुशीत होतात आणि छान फुगतात सुद्धा. सुंदर झाले ना. अगदी जास्त जाड नाही, पातळ नाही, मध्यम आकाराचा आणि सुंदर फुगलेला आहे. रंग वगैरे सुरेख आलेला आहे. आणि हे फुलके आहेत ना ते अगदी सोपे आहेत. कोणीही करू शकतं, अगदी सहज करू शकतो. दुसरा फुलका आपण शेकून घेऊया. फुलका तयारच आहे आपला. पहिली बाजू पटकन उलटायची आणि दुसरी बाजू जी आहे ती छान खरपूस भाजून घ्यायची. दुसरी बाजू आपली बघा छान खरपूस भाजलेली आहे की नाही. आता पहिली बाजू आपण डायरेक्ट गॅसवर घालायची. दुसरा फुलका पण आपला छान फुगलेला आहे. सुंदर दिसतो ना. सगळे फुलके आपण आता असेच करून घेऊया.
आपले ज्वारीचे खुसखुशीत आणि छान फुगलेले फुलके तयार आहेत. आपले फुलके छान गुबगुबीत सुद्धा झालेले आहेत. सोबत आपण लसणाची आत्ता ताजी केलेली चटणी दिलेली आहे. फुलके आवडले असतील तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.